तर नमस्कार मित्रांनो, लाभार्थी महिलांच्या खात्यावरती 1 रुपया जमा झालेला आहे। तर काय आहे नवीन अपडेट तेच आज या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेबद्दल अधिक माहिती जाणून घेण्यासाठी आताच आमचा चॅनल सबस्क्राइब करून ठेवा आणि शेजारील नोटिफिकेशन बेल प्रेस करून ठेवा, जेणेकरून येणारे नवनवीन व्हिडिओचे अपडेट तुमच्यापर्यंत लगेच पोहोचेल। तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमध्ये काही खातेदारांच्या अकाउंटवरती 1 रुपया हा जमा झालेला आहे। महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी सांगितलं होतं की काही तांत्रिकदृष्ट्या आपण जी रक्कम पाठवणार आहोत त्याची छाननी करणं अत्यंत आवश्यक आहे। त्यामुळे ठराविक खातेदारांच्या अकाउंटवरती हा 1 रुपया जमा करण्यात आलेला आहे। लक्षात असू द्या, तुमच्या जर अकाउंटवरती 1 रुपया आला नसेल तर तुम्ही काहीही काळजी करायची आवश्यकता नाही, कारण फक्त ठराविक लोकांच्या अकाउंटवरतीच हा 1 रुपया जमा झालेला आहे। जर तुमच्या अकाउंटवरती हा 1 रुपया आला नसेल तरी देखील तुम्हाला काही काळजी करायची आवश्यकता नाही, कारण येणाऱ्या 17 तारखेला ज्यांचे पण फॉर्म अप्रूव्ह होतील त्या सर्व लोकांच्या खात्यामध्ये 3000 रुपये हे जमा होणार आहेत। होय, येणाऱ्या 17 तारखेपासून ते 19 तारखेच्या मध्ये ज्यांचे पण फॉर्म अप्रूव्हल झालेले आहेत, म्हणजे ज्यांचे फॉर्म हे 14 ऑगस्ट पर्यंत अप्रूव्हल झालेले आहेत। लक्षात असू द्या, 14 ऑगस्ट या तारखेपर्यंत ज्यांचे फॉर्म अप्रूव्हल होतील त्यांच्या खात्यामध्ये 17 ऑगस्ट 2024 मध्ये पैसे हे खात्यावरती जमा होणार आहेत। त्यामुळे ही सर्व महिलांसाठी आनंदाची बातमी आहे। तर मित्रांनो, पैसे हे तुमच्या बँक खात्यामध्ये जमा होण्यासाठी तुम्ही बँक केवायसी करणं अत्यंत आवश्यक असणार आहे। तर बँक केवायसी कशी करायची हा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती ऑलरेडी उपलब्ध आहे, तो व्हिडिओ तुम्ही जाऊन बघू शकता। तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी अधिक माहिती घेण्यासाठी आत्ताच आमचा चॅनल सबस्क्राइब करून ठेवा आणि शेजारील नोटिफिकेशन बेल प्रेस करून ठेवा, जेणेकरून नवनवीन व्हिडिओचे अपडेट तुम्हाला मिळेल। धन्यवाद।